नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी केले आहे नगेट्स. त्यासाठी मी थोड्या तेलामध्ये कांदा, शिमला मिर्च, स्वीट कॉर्न आणि थोडी लाल मिरची कापून टाकलेली आहे. ते थोडेसे परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये मी 1 कप रवा घेतला आहे. त्यामध्ये मी टाकला आहे चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर आणि जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढेच त्यात पाणी टाकून द्यायचे आहे. मिश्रण थोडं घट्टसरच राहू द्यायचे आहे. नंतर मी त्यामध्ये 1 चीज क्यूब किसून टाकून दिले आहे. ते पण छान मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं झाकण ठेवायचे. गॅस बंद करून घ्यायचा. नंतर गरम-गरमच ते थोडे जाडसर लाटून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायचे नाही. थोडे जाडच राहू द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी किती जाड लाटले आहे. नंतर हे थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून द्यायचे आहे. थोड्या वेळाने अ, चाकूने त्याचे लंब्या स्ट्रिप कापून घ्यायचे आहे. नंतर मी त्यासाठी स्लरी तयार करून घेतली आहे. स्लरीसाठी मी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडे मीठ टाकून त्याची मी स्लरी तयार करून घेतली आहे. स्लरी तयार झाल्यावर त्याच्यामध्ये मी ते स्ट्रिप घोळवून नंतर त्यांना मी मक्याच्या पोह्यांचा बारीक चुरा करून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी ते कोट करून घेतले आहे. तुम्ही मक्याच्या चुऱ्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा बारीक शेवया सुद्धा घेऊ शकता. नंतर ते छान खमंग तळून घ्यायचे. तयार आहे आपले खमंग असे नगेट्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.